राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते. रोज दिवसेंदिवस घरातली घरात फक्त आणि फक्त वजन वाढत चाललंय. पोटाचा घेर दिवसेंदिवस पुढेच दिसतोय. तो कमी व्हायचं नाव घेत नाहीये आणि वजनात काट्यावरती उभं राहिल्यानंतर पॉइंट तो वाढतच चाललाय. आता हे सगळं कमी करण्यासाठी तुम्हाला व्यायाम कसे पाहिजे? व्यायाम तर पाहिजेच पाहिजे, पण डाएट पण पाहिजे. डाएटसाठी आपण वेगळा व्हिडिओ करू. अदरवाईज मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला घरातलं डाएट सांगतच असते. आता त्याच्यासाठी बघूया आपले व्यायाम. जे व्यायाम आपल्याला करायचे ते तुम्हाला असे पाहिजे जे तुमच्या घरच्या घरी तुम्हाला आले पण पाहिजे, जमले पण पाहिजे आणि ते रिझल्ट पण दिले पाहिजे. असे व्हिडिओ मी तुमच्यासाठी सगळे घरातली घरातचेच असतात. पण आजचा व्हिडिओ स्पेशल आहे जो तुमचं पोट कमी करणार आहे. स्पेशली तुमचं जे वाढलेलं वजन आहे ते कमी करणार आहे. अगदी म्हणजे अगदी सोप्या पद्धतीनं. आता लगेच जाऊया पहिल्या व्यायामासाठी. आता पहिल्या व्यायामासाठी तुम्हाला ह्या पद्धतीनं पूर्णपणे पाय समोर घेऊन बसायचे. आता पाय समोर घेऊन बसल्यानंतर स्पायनल एकदम ताठ ठेवा. या पद्धतीनं बसा. हे दोन्ही हात ज्याच्यामध्ये तुम्ही जर उजव्या बाजूला ट्विस्ट करताय ना, तर उजव्या हात हा तुमचा पूर्णपणे पाठीमागे जाईल. हे बघा. आणि डावा हात तुमचा जागीच राहील. आणि पूर्णपणे तुम्हाला मागे ट्विस्ट करायचंय. हे बघा. तर ज्यावेळेस मागे ट्विस्ट होतं ना, या भागावरती पूर्णपणे पिळ येतोय आणि इकडून पोट ओढलं जातंय. पोट, कंबर आणि वजन दोन्ही हे एकाच वेळेस कमी होणारा हा व्यायाम आहे. हे बघा. ज्या साईडला तुम्ही ट्विस्ट करताय तो ह्या पद्धतीनं जाईल आणि जो ऑपोजिट वाला आहे तो थोडा हिप्सच्या जवळ राहील. आणि काउंटिंग करायचं, सरळ मागे बघायचंय. जितकं मागे बघाल, जितकं ट्विस्ट कराल, तितका रिझल्ट भेटेल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता सेम डाव्या बाजूला. हा हात जागीच. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अगदी सोपे पण आहे, पण त्याचबरोबर तुम्हाला रिझल्ट देणारे पण आहेत. हे बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तर दुसऱ्या व्यायामामध्ये आता दुसऱ्या व्यायामामध्ये फक्त हाताला जाळी घालायची. हात सरळ वरती घेऊन जायचे आणि पोटापासून पूर्णपणे खाली जायचं, परत वरती यायचं. खाली जायचं, परत वरती यायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. पोट दाबलं जाते. पोट दाबलं म्हणजे वजन घटणार. आपल्याला घरातली घरात हा व्यायाम करायला अगदी सोपा आहे आणि त्याला तुमची चरबी, तुमचं वजन पण कमी होणार आणि त्याचबरोबर वाढत चाललेलं पोट आहे ते सुद्धा कमी होणार. व्यायाम सोपा आहे, नक्की करून बघा. आता याच्यातच मी परत पुढचा व्यायाम देते. ह्या पुढच्या व्यायामामध्ये डावा हात घ्यायचा आहे, उजवा पाय घ्यायचा आहे. एवढंच उचलायचं आहे. इतका तुम्हाला वरती उचलायचा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आता परत उजवा हात, डावा पाय.
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. व्यायाम अगदी सोपे आहे, जे रिझल्ट देणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला 100% त्याचा परिणाम पण दिसणार आहे. आता पुढच्या व्यायामामध्ये बसल्या बसल्याचे सगळे व्यायाम आहे जे पोट कमी करून देणार आहे. हे बघा, आता ह्या पद्धतीनं तुम्हाला हातांना लॉक करा. या पद्धतीनं फक्त तुम्हाला होल्ड करायचे, काहीच नाही. 30 डिग्रीला घ्या, 60 डिग्रीला घ्या, दोन्ही मधून जेवढं तुम्हाला करता येईल. पहिले 30 डिग्री घ्या, नंतर 60 डिग्री घ्या. जितकं तुम्हाला होल्ड करता येईल ना, तितकं डायरेक्ट तुमच्या पोटावरती त्याचा दाब येणार आहे. पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होणार आहे. जर तुमचं होल्ड राहत नाही, तर याचा अर्थ समजायचा आहे की पोटामध्ये जास्त चरबी आहे, त्याच्यामुळे ती तुम्हाला त्रास देते. तर तुम्ही प्रयत्न नक्की करा मित्रांनो. हे बघा, या पद्धतीनं 30 वरतीच यायचंय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत जा 60 वर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. जितकं होल्ड कराल ना, तितकी चरबी लवकर कमी होणार आहे. अगदी सोपे सोपे आहे, जे तुम्हाला बसल्या बसल्या करायचं. जे वाढलेलं पोट आहे ना, ते कमी व्हायला मदत होणार आहे. परत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. व्यायाम अगदी सोपे आहे. जे तुमचं वाढलेलं पोट असो, वाढलेलं कंबर असो आणि त्याचबरोबर वाढलेलं वजन. वजन जर दिवसेंदिवस वाढत चाललंय, तर तुम्ही हे नक्की करून बघा. कारण तुमचं वजन वाढलंय, तर ते कमी करणारे हे व्यायाम आहेत. अगदी सोपे आहेत, जे तुम्हाला करता पण येतील. घरच्या घरी फक्त मोबाईल समोर ठेवा आणि हे व्यायाम करून बघा. रिझल्ट तर नक्की भेटेल. कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला म्हणून. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.